अनुभव माझ्या आजोबांच्या गावात घडलेला होता. तो काळ खूप जुना, साधारण 70च्या दशकाचा. त्या काळी गावाकडे जाण्यासाठी एसटी बस हाच एकमेव आधार. रस्ते कच्चे, लाईट नाही आणि रात्रीचा प्रवास म्हणजे धडस. त्या दिवशी गणूकाका नावाचा माणूस तालुक्याकडून आपल्या गावाकडे शेवटची एसटीने निघाला होता. रात्रीचे 10:30 वाजले होते. बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. ड्रायव्हर, कंडक्टर आणि 4-5 जण. बस हळूहळू गावाकडे वळली. चारी बाजूला जंगल, न घर ना लाईट. गणूकाका खिडकीवर पाहत बसले होते. त्यांच्याच मनात वेगवेगळा गोंधळ होता, पण प्रवास मात्र शांत चालू होता. अचानक एक वळणावर ड्रायव्हरने ब्रेक दाबला. बस थांबली. कंडक्टरने विचारलं, काय झालं? ड्रायव्हर म्हणाला, समोर कोणीतरी उभं आहे. सगळ्यांची नजर पुढे गेली. रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी होती. पांढरे डोळे, केस मोकळे, डोकं खाली. कंडक्टर खाली उतरला. तिने शांत आवाजात विचारलं, मला जरा पुढच्या गावात सोडाल का? कंडक्टरला काहीच संशय आला नाही. त्याने तिला बसमध्ये बसायचा इशारा केला. ती मागे जाऊन बसली. बस पुन्हा निघायचा प्रयत्न केला, पण इंजिन सुरू होत नव्हतं. ड्रायव्हरने पुढे इंजिन पाहिले. सगळं ठीक होतं, तरी बस सुरू होत नाही. गणूकाकांना काहीतरी विचित्र वाटू लागलं. त्यांनी हळूच मागे वळून पाहिलं आणि त्यांना जे दिसलं त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. ती स्त्री सीटवर बसलेली होती, पण तिचे पाय जमिनीवर टेकलेले नव्हते. ते हळूहळू बसच्या फरशीखाली नाहीसे होत होते. गणूकाकांच्या अंगावर काटा आला. त्यांना लगेच कळलं, ही साधी बाई नाही. त्यांना आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. अशा वेळी घाबरायचं नाही आणि तिला शेट ओळख दाखवायची नाही. गणूकाकांनी डोळे बंद करून मनात देवाचं नाव घेतलं. कंडक्टर बसमध्ये आला. त्यांनी त्यांच्या तिकिटातली तिकीट बघितले. तिकिटावर आजची तारीख नाही, खूप जुनी तारीख होती. गणूकाका हळूच पुटपुटले, श्री स्वामी समर्थ. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक ती स्त्री उभी राहिली. तिचा आवाज बदललेला, मला फक्त घरी जायचं होतं. तेवढ्यात इंजिन सुरू झाली. बस हळूहळू पुढे सरली. मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. जणू ती कधी बसलीच नव्हती. बस गावात पोचली. सगळे प्रवासी सुरक्षित उतरले. कंडक्टरने फक्त एक वाक्य बोलले, आज देवाने वाचवलं आणि आजही त्या रस्त्यावरून शेवटची एसटी जाते. पण कोणीही रात्री त्या ठिकाणी बस थांबवायला सांगत नाही, कारण काही प्रवासी घरी जायला निघतात, पण रस्ता त्यांना परत येऊन देत नाही.